बोलतात ते आम्ही सगळं ऐकतो नाही बोल आमचं स्वतःच काही नाही त्यामध्ये सई तुला अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही तू फक्त माझी आठवण काढ अख्खं ऑफिस मी तुझ्या घरात आणून ठेवू आजचं कास्टिंग बघता एक तर लॉटरी लागल नाही तर फक्त लागल सगळीकडे पंचवार्षिक योजना असते हिच्याकडं वार्षिक पंच योजना पोट मोठं होताना गॅस येणार ना आणि जर प्लॅटॉनिक उभा राहिला तर सई तामनकर येणार ना हे हे कधी कधी असं वाटतं ना काय म्हणजे ज्या माणसाला गरज नाही केसांची त्याला देव का देतो ज्याला गरज आहे त्याला का देत नाही आता आपल्या समोर दुष्काळ दिसतोय आणि आपण रंगपंचमी खेळता आजोबा झालो ना अरे वा मग कसे आहेत बाळ बळवंतराय बाळ बाळंती महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा कोरा सीझन तर अशी ही हास्य जत्रा सगळ्यांना हसत खेळत आपलं आयुष्य समृद्ध करत आलेली आहे आपल्या लाडक्या तीनही कलाकारांसाठी जरा टाळ्या जोरदार वाजवूया मी आयोजक मंडळींना विनंती करेन आपण आपल्या लाडक्या कलाकारांचं स्वागत आधी आपण करून घेऊया पंकज पाटीलजी सुनील पाटीलजी मी आपल्याला विनंती करेन आणि शिंदे साहेब मी आपल्याला विनंती करेन आपण मंचावरती संकेत भासेजी मी आपल्याला ही विनंती करेन आपण मंचावरती निमंत्रित आहात आपल्या शुभ हस्ते आपण आपल्या पाहुण्यांचं स्वागत करूया अर्थात तीनही कलाकार आपापल्या परीने आता आपल्या घराघरात तर पोहोचलेले आहेत मनामनात तर रुजू झालेले आहेत आज त्यांच्याशी काही गप्पाही आपण मारणार आहोत पण त्याआधी आपण त्यांचं यथोचित स्वागत करूया आणि त्यानंतर मात्र आपण गप्पा मारूया सगळ्यात आधी चिपळूणचे पारसमणी अर्थात प्लॅटॉनिक प्रभाकर मोरे यांचं आपण स्वागत करूया जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी खोपोलीकर जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत हे सगळे कलाकार आपल्याला भेटण्यासाठी आपल्याशी संवाद साधण्यासाठी इथे येत असतात पुढे मी विनंती करेन कधी गोड कधी तिखट चेतना भटचं आपण स्वागत करूया जोरदार टाळ्या चेतनासाठी खोपोलीकरांचा आवाज ऐकू येत नाही आम्हाला जोरदार आवाज आला पाहिजे आणि भांडूपचा शशी कपूर निखिल पने मी आपल्या कलाकारांना मंचावरती थांबण्याची विनंती करणार आहे कारण एक छान गप्पा आपण त्यांच्याशी मारूया आपल्या या सगळ्या ऑडियन्सना त्यांच्या सेटवरच्या गप्पा सगळ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत आपलं स्वागत आहे आता मात्र आपल्या लाडक्या कलाकारांशी गप्पा मारताना एक गोष्ट मात्र लक्षात येते की ह्या मंडळींनी आपलं आयुष्य वाढवलंय दीर्घायुषी आपल्याला केलंय कारण कोविडचा काळ आठवता आपल्याला टीव्हीवरती दुसरं काहीच दिसलं नसेल किंवा मोबाईल स्क्रीनवरती दुसरं काहीच पाहायची इच्छा झाली नसेल पण एकमेव चित्र प्रत्येकाच्या टीव्ही स्क्रीन आणि मोबाईलवरती दिसलं ते म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा या सगळ्या कलाकारांचं जोरदार टाळ्याने आपण कौतुक करूया मला चिपळूणचे पारसमणी म्हणजे प्लॅटॉनिक प्रभाकर मोरेजींकडे वळायचं आहे पण गप्पा मारण्याआधी त्यांची इच्छा आहे माझी नाही की ते शालू वगैरे असं काय 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 असतं ते काय काय असं काय असतं महिलांना माहिती असतं मगाशी एक शालू आली होती तिकडे मागे बोले प्रभाकर मोरे आले शालू झालं पाहिजे म्हणतात माईक आणा जरा माईक द्या दादा आपण मग पुढे आपण गप्पा मारायला सुरुवात करू हो की नाही तर मी प्रभादादांना विनंती करेन होऊन जाऊ दे जरा हॅलो 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 अग शालू इकडे आवाज इकडे आहे झोका दे गो मैना अग
प्रभाकर मोरेजींसाठी खूप कमाल. तुम्ही खरंच लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं, जसं विनीत म्हटलं तसं. म्हणजे मला एक सिक्रेट जाणून घ्यायचं आहे. म्हणजे वय वगैरे मी विचारणारच नाही, ते तारुण्यात अजूनही तुम्ही आहात, पण एवढं कसं काय जमवता की समोर सई तामणकर बसली आणि ती सुद्धा तुम्ही काही म्हटलं तर लाजते? कसं जमवता? इतके बरेचसे मित्र आहेत माझे, ते विचारत होते मला की त्यांना विचारा बाबा काय रहस्य आहे किंवा काय सिक्रेट टिप्स तुम्ही देऊ शकता की ते पण ते कुठेतरी ट्राय करतील आयुष्यात, म्हणजे लाजण्यासाठी, समोरची लाजण्यासाठी. नाही, मी काय डोळे झाकून तिकडे बघतो आणि ती आपली स्वतःच लाजते. पण असं सिक्रेट वगैरे काही नाही आहे. तुम्हाला फार आवडतं ते म्हणून ते सारखे आमचे टी व्हीवाले दाखवत असतात, बाकी काही नाही. बाकी काय तुम्हाला नाही आवडलं तर द्या फेकून. थँक्यू. पण खरं सांगायचं तर हास्य जत्रेने प्रत्येकाला एक वेड तर लावलेलंच आहे आणि सगळेजण आवर्जून बघतात. काही टी व्ही चॅनलवर बघतील, काही OTT प्लॅटफॉर्मवरती. पण हास्य जत्रा करत असताना सेटवरचा एखादा काही अनुभव किंवा किस्सा आठवतो जिथे फार गमतीशीर पण ती गोष्ट लोकांपर्यंत नाही आली असेल? आपण म्हणतो ना ऑफ स्क्रीन काहीतरी घडलंय वगैरे किंवा बॅक स्टेज. नाही, खूप गोष्टी घडतात. म्हणजे मुळात आम्ही म्हणजे एक दिवस आम्ही रिहर्सल करतो, दुसऱ्या दिवशी आम्ही शूटिंग करतो. त्या रिहर्सलच्या दरम्यान खूप गमती असतात. स्क्रिप्ट येतं, स्क्रिप्ट वाचायचं असतं. तर आमच्याकडे बरेच सारे नमुने आहेत. म्हणजे श्याम राजपूत सारखा एक कलावंत आहे, अरुण कदम माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, स्क्रिप्ट पाठांतर. तर अरुण तर काय आहे, थोडा रिहर्सलच्या दिवशी फार गमती असतात आमच्याकडे. आणि श्याम राजपूत भिंतीकडे उभा राहून पाठांतर करत असतो आणि अरुण कदम आम्हाला हिंदीमध्ये डायरेक्शन करत असतो आणि आम्ही दुसऱ्या दिवशी मराठीमध्ये स्क्रिप्ट सादर करत असतो. अशा अनेक गमती आमच्याकडे होत असतात आणि मौज मस्ती तर होतच असते. मौज मस्तीशिवाय एवढा सुंदर कार्यक्रम होऊच शकत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि प्रचंड खेळीमेळीचं वातावरण असल्यामुळे आज जे तुम्हाला टी व्हीवर जो आमचा परफॉर्मन्स दिसतो तो फार सुंदर दिसतो. काय म्हणजे कलावंत खूप असतात, पण आमची जी अख्खी टीम आहे हास्य जत्रेची, ती टीम फार मजबूत आहे. अंडरस्टँडिंग आहे चांगलं, एकमेकांबद्दलचं चांगलं मत असल्यामुळे, हे सगळं बॉन्डिंग झाल्यामुळे हा कार्यक्रम सुंदर आणि अगदी सहजरित्या चांगला पार पडतो. दुबईची ट्रिप कशी होती? दुबई फॅन्टास्टिक. आम्ही जस्ट लाईक फॉर दुबई. पण ह्यांना काय होत आहे, सगळेच ना मराठी नाही येत, काही जणांना इंग्लिश कळतं. ते म्हणतात आम्हाला प्रभा मोरेंचं इंग्लिश कळतं. हो, हा हिंमत आहे काय? मला वाटतं तुमचा नवीन सीझन येतोय, बरोबर ना? इंग्लिश मध्ये येतो, इंग्लिश मध्ये. त्याचं कसं काय? प्रभा मोरेंना जर सांगितलं की इंग्लिश मध्ये त्याचं काही जरा, त्यांना ते इंग्लिश कळतं जास्त. काय सांगताय? अरे बापरे, खोपोलीकरांना. म्हणजे आता टीव्हीवर ऐकून काय पोट भरलेलं दिसत नाही. जस्ट टॉकिंग अबाउट फर्टिलायझर थिंग, आय शॅल ऑलवेज हॅव टू गो थिंग. I know very well it's Kopulikar. I love you, just talk. I know very well it's fertilizer, good thing. Just Raigad festival is very nice, fantastic function. It's good thing, it's a moment and fertilizer I shall always having to percent again. Good. Hi, अब तो हाई का हिम्मत है कहीं? No, just talk about it, just talk. Hi, hello, hi everyone, just fertilizer, good thing. Nothing else, not anything else for fertilizer, good thing. I shall always having to personality, nothing else. Thank you very much. Thank you. असाच हा फर्टिलायझर रायगडच्या बाहेर जात होता. रायगडच्या बाहेर काय, US गाजवलं त्यांनी. अरे म्हणजे काय. पण हे सगळं करत असताना आम्हाला चेतनाकडे वळायचंय, कारण चेतना जितकी गोड ऍक्टर आहे तितकी छान गातेही आणि त्याहून अधिक सुंदर नृत्यही करते. कारण तिथून सुरुवात होऊन मग एक ऍक्टर आणि मग अविट रागिणी तर आम्हाला पाहिजेच आहे. कारण एवढे सगळे म्युझिशियन मागे आहेत. म्हणजे गायचंय दोन लाईन पाहिजे की नाही पाहिजे? खोपोलीकर ऐका, हास्य जत्रेत अविट रागिणीचा 500वा प्रयोग होईल नाही होईल माहिती नाही. इथे आम्हाला करायची इच्छा आहे. मनोमिलन नाही आलेत पण आम्हाला अविट रागिणी आहे इथे. होऊन जाते जरा 2 ओळी छान मस्तपैकी एखाद्या गाण्याच्या. सस्पोज पाहिजेत का? काय आहे ना, आज मनोमिलन माझ्या बरोबर नाही आहे, पण लोचन मजनू इथे नाही आहे ना, तर मी गाण्याचं माझी हाऊस नाही म्हणता येणार. कार्यक्रम आमचा जो पूर्ण होत नाहीये तर माझं मी एक गाणं इथे गाऊन घेते. काय हो ना.
जिया जले जा जले जिया जले जा जले नैनो तले धुआं चले रात भर धुआं चले जानू ना संगे जिया जले जा जले उंदीर मांजर पकडेंगो मांजर उंदीर पकडेंगो दिवसभर हेच करायचे अय्या अय्या मी पण हेच गायले नको म्हणून मी सांगत होते नको ना नको माफ करा मला मंडळी खरंच माफ करा मनोमिलन आणि मी एकत्र आलो ना की आम्ही नक्की गाऊ हा क्या धन्यवाद. बात आहे क्या जोरदार बात आहे आहे, क्या बात चेतनासाठी आहे. पण मी चेतनाची खासियत सांगितली तिचं प्रावीण्य सांगितलं नृत्य गाणं ऍक्टिंग प्राण्यांमध्ये फार रुची आहे तिला आता प्राणी करायला लावू नको नाही पण खरं सांगायचं तर आतापर्यंत ह्या सासू सुनेच्या या सगळ्या कॅरेक्टर्समधनं आणि वेगवेगळ्या कॅरेक्टर्समधनं तू स्वतःची एक ओळख तर निर्माण केलेलीच आहेस पण तुझा हास्य जत्रेचा आतापर्यंत जो प्रवास आहे त्याबद्दल काय सांगशील सगळ्यात आधी ना मला ह्या सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे कारण तू म्हणालास तसं माझी सुरुवात इथून झाली आहे मी स्टेज शोज आधी करायचे तर तेच बॉन्डिंग असेल कदाचित आणि नकळतपणे यांनी मला साथ दिली थँक्यू सो मच त्यासाठी तिकडनं सुरुवात होऊन हास्यजत्रामध्ये आले पण त्या माझ्या डान्सचा गाण्याचा सगळ्याचा उपयोग मला हास्यजत्रामध्ये होतो प्राणी करताना सुद्धा तीच फ्लेक्झिबिलिटी मला यूज करता येते सो आणि सरांना ते माझ्यातलं काय म्हणतात त्याला आपलं एक फोटे असतो तो दिसला त्याच्यामुळे सर मला ते करू देतात त्यासाठी सगळ्यांना थँक्यू आणि तुम्ही सगळे हास्यजत्रावर एवढे प्रेम करतात कसे आहात तुम्ही सगळे थँक्यू सो मच तुम्हाला आता आमचा नवीन सीझन सुरू झाला आहे हास्यजत्रेचा सोमवार मंगळवार बुधवार रात्री 9:30 वाजता नक्की बघा महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि सोनी मराठीवर बघा त्याचा आणि तुम्ही सोमवार मंगळवार बुधवार रात्री 9:30 वाजता जर टी व्ही लावून बघितलं तर त्याचा आम्हाला जास्त फायदा होईल सोनी मराठीला फायदा होईल सो खूप असंच प्रेम करा आमच्यावर थँक्यू सो मच चेतनासाठी टाळ्या जरा जोरदार झाल्या पाहिजेत पण मला आता निखिलकडे वळायचंय निखिल ह्या सगळ्या कलाकारांच्या सोबतीने आता तू बॅकस्टेज पासून सोफ्यापर्यंत येऊन ठेपलेला आहेस काय सांगशील तुझा अनुभव कसा आहे थँक्यू सो मच कसं काय खोपोलीकर बरे आहेत ना सगळे इकडे थंडी आहे वाटतं थोडीशी इकडे पण आवाज येऊ द्या कसे आहात सगळे एकदा जोरदार टाळ्या स्वतःसाठी वाजवा तुम्ही एवढा वेळ शांतपणे कार्यक्रम एन्जॉय करताय एकदा जोरदार टाळ्या स्वतःसाठी वाजवा आणि एवढी संधी दिली आम्हाला इथे स्टेजवर येण्यासाठी त्यासाठी सगळ्यांचे आयोजकांचे आभार आणि हे पहिलंच वर्ष आपल्या रायगड महोत्सवाचं खूप भारी वाटतंय आम्ही पण कोकणातले आहोत त्यामुळे आपला कोकण पट्टा इथूनच सुरू होतो त्यामुळे खूप भारी वाटतं एकदा जोरदार टाळ्या आणि विनीत जसं म्हणाला की कसं वाटतंय आणि काय वाटतं काम करताना सगळ्यांसोबत सो खूप मजा असते पहिल्यांदा मी हा प्रवास सगळं पडद्या मागून बघत होतो आणि काही वर्षातच मी या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून तिथे परफॉर्म करायला लागलो सो तिथली एनर्जी वेगळी आहे तिथे काम करण्याची मजा वेगळी आहे आणि मुळात कसं आहे ना आम्ही तिकडे घरासारखंच वावरतो म्हणजे ते एक दुसरं घरच आहे आमचं त्यामुळे तिथे गेलो नाही तर कसं तरी वाटतं आम्हाला घरी असलो की तिकडची आठवण येते तिकडची मजा मस्ती सगळ्यांच्या गमती जमती हे सगळं आठवत असतं सो तिथलं जे बॉन्डिंग आहे आणि तिथली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती कायम आम्हाला आठवण देत असते त्यामुळे या सगळ्यांसोबत काम करताना खूप भारी वाटतं आणि आम्ही कलाकार म्हणून तुमच्यासमोर दिसत असतो पण हे सगळं श्रेय मला वाटतं ना जास्त मला वाटतं आमच्या क्रिएटिव्ह टीमचं आहे खरं तर आमचे जे लेखक आहेत आमचे दिग्दर्शक आहेत त्यांच्यामुळे आम्हाला हे जे काही सादर करायला मिळतं ते लिहितात त्याच्यामुळे आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आमच्या क्रिएटिव्ह टीमसाठी आणि असं जे काही तुम्ही प्रेम दाखवताय आजपर्यंत आमच्यावर असंच कायम दाखवत राहा आणि जसं हिने सांगितलं तसंच सांगेन की सोमवार मंगळवार बुधवारी रात्री 9:30 वाजता आमचा कार्यक्रम कायम बघत राहा आणि असंच प्रेम आमच्यावर करत राहा थँक्यू सो मच निखिल ऐक ना पण आता तू इतक्या दिग्गजांबरोबर काम करतोयस तू काम करताना म्हणजे स्पेशली स्किट करताना तुला कोणाबरोबर काम करताना दडपण आलंय किंवा कोणाबरोबर काम करताना खूपच वेगळा एक्सपिरियन्स आणि मज्जा आली असा एखादा किस्सा सांगितलास तर दडपण असं नाही आहेत सगळ्यांबरोबर काम करण्याची मजा वेगळी आहे कारण प्रत्येकाचा एक वेगळा प्लस पॉईंट आहे आणि प्रत्येकाची एक वेगळी गंमत आहे काम करण्याची पद्धत आहे त्यामुळे प्रत्येकाकडून काही ना काही रोज शिकायला मिळत असतं छोट्या छोट्या गोष्टी पण मला सगळ्यात जास्त मजा येते ना अरुण सर आणि प्रभादा असले की कारण एवढी गोड माणसं आहेत ना ती म्हणजे ते कधीच आमच्यापेक्षा मोठे आहेत किंवा आमच्यापेक्षा सिनियर हे कधीच आम्हाला दाखवू देत नाहीत
ते उलट बिंदास आम्हाला सांगतात की तुम्हाला काय सुचलं, तुम्हाला काय वाटलं तर आम्हाला तुम्ही स्वतःहून सांगा, आम्हाला आवडेल करायला. सो ह्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडनं शिकत असतो. तर असं प्रभादा आहेत, अरुणदा आहेत आणि समीर दादा आणि नमाताई आहे, प्रसाद दादा आहे, चेतना यांच्याकडनं वेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. किंवा समीर दादाकडनं ते शिकायला जास्त मिळतं की ऐनवेळी जर एखादी गोष्ट काय घडलं तर तिथे कसं आपण ते तारून न्यायचं किंवा तिथे कशी युक्ती लावायची आणि कसा पंच काढायचा, ह्या गोष्टी त्या फार भारी जमतात त्याला. So अशा बारीक बारीक गोष्टी प्रत्येकाकडनं शिकायला मिळत असतात. पण खरंच तुमची ही ऑफ स्क्रीन केमिस्ट्री आम्हाला पडद्यावर देखील बघायला मिळते आणि म्हणून आम्हाला इतकी मजा करता येते, हो की नाही? अगदी खरं नाही, कारण प्रत्येकाची काही ना काहीतरी खासियत आहे. जसं आपण प्रभादातांबद्दल म्हणतो ते शालू आहे, तिच्याकडे वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत, मग ते मनुष्य असो किंवा मनुष्य प्राणी असो, सगळं काही आहे. त्याच्याकडे त्याचा स्वतंत्र भुंगा आहे जो सगळीकडे वावरत असतो. तो आता वावरतोय का कुठे? कुठे आहे बघ? आला आला आला. बाय 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 गेला नाही, गेला. तो भुंगा नाही दिसला तरी तो असतो. तो असतो. आपल्या या तीनही लाडक्या कलाकारांसाठी तर टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. पण आपण एव्ही प्रभादातांची पाहिली खरी, पण चेतना आणि निखिलची सुद्धा एक एव्ही आपल्याला पाहायची आहे. त्यामुळे मी विनंती करेन थोडंसं आपण बाजूला येऊया, या LED स्क्रीनवरती आपण त्यांची एव्ही सुद्धा पाहूया. आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. पर्दे के पीछे क्या है, पर्दे के पीछे. माझ्या आईला आई म्हणाल्या, माझी आई काय आई आहे का? अगं या, बाई, मी म्हणलं. बाई, मी म्हणलं. आमच्याकडे होय होय या ना, आमच्याकडे या ना असं करून घेऊन येतात. त्यांना मी पाहिलं येतात. तोंड बघा कसं केलंय, वर मळी लावून आल्या ग. कुंजर थंजी कुंज क्यों मंदिर मुत्तर जिंदी क्यों बंदर बनना चुंदर बावे तंग नक तक दुनिया निर्चुंदर बावे हाय मंदिर मुत्तर जिंदी क्यों बंदर मुत्तर जिंदी क्यों बंदर बनना चुंदर बावे तंग नक तक दुनिया निर्चुंदर बावे. महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा कोरा सीझन सोमवार ते बुधवार रात्री 9:30. भांडू कशाची कपूर निखिल बने. सूर्य तेज रुद्रपतेंद्र की निमिष मात्र बब्रुवान. अरे भाई, नो लुक शॉट घ्यायची गरजच नाही इथे. मगातपासून 35 रन काढलेत मरमर करून. मी एकदा पण ही स्टाईल नाही केली. आई शपथ, ही स्टाईल नाही मारली मी. मॅच इथे आणलं, मी स्टाईल नाही मारली पप्पा. तुम्ही दोघं